आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। डॉक्टर घैसास यांना पाठवलेल्या नोटिशीवर इंडियन मेडिकल असोसिएशननं नोंदवला आक्षेप। अनामत रक्कम मागण्याचं धोरण रुग्णालयाचं असतं, त्यामुळे अनामत रक्कम मागण्याबाबत डॉक्टरांऐवजी रुग्णालयाची चौकशी करायला हवी, आयएमएचं स्पष्टीकरण। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप। बीड जिल्हा रुग्णालयातील घटना, रुग्णालय प्रशासनाकडून माध्यमांशी बोलण्यास नकार। पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड। टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड। टिपू पठाण आणि त्याच्या साथीदाराविरोधात तक्रार देण्याचं आवाहन। एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवर कळणार। तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बसची अचूक वेळ समजणार। हे ॲप्लिकेशन येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येईल, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। एसटी बसच्या तिकिटावर साफसफाई करायचा भार लादण्याचा प्रस्तावाला औपचारिक मंजुरी मिळताच लालपरीचा प्रवास आणखी महागण्याची शक्यता। पुढील 2 दिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे। 2 दिवसात राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता। राजस्थानच्या पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय। नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता। बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारी अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावातील विहीर संरक्षित करण्याचा सरकारचा निर्णय। याच विहिरीतील पाणी रेशीम दोरानं काढून बाबासाहेबांनी चांदीच्या वाटेतून प्राशन केलं होतं। धाराशिवच्या आवार पिंपरीमध्ये विठ्ठल बिरुदेव यात्रेचा उत्साह, भंडाऱ्याची उधळण करत धनगरी ओव्या, देवाची भेट, छबिना अशा वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे रेलचेल। पुण्याच्या भोर तालुक्यातील पसुरेमधील ग्रामदैवत श्री वाढेश्वर मंदिरात वर्धापन दिनानिमित्तानं देवाला द्राक्षांची आकर्षक आरास। देवाच्या गाभाऱ्यात भाविक विशाल धुमाळ यांच्याकडून 551 किलो द्राक्षांची आरास।